चैतसिक जे आहेत ते 52 आहेत. किती आहेत? 52 चैतसिक आहेत. आणि हे सगळे चैतसिक चित्तासोबत उत्पन्न होतात. बरोबर आहे ना? म्हणजे चित्ताशिवाय याचं अस्तित्व नाही आहे. बरं लक्षात घ्या. चित्त आहे तर चैतसिक आहे, चित्त नाही तर चैतसिक नाही, हे लक्षात घ्या. चित्तासोबत चैतसिक उत्पन्न होतं. जिथं चित्त उत्पन्न होतं तिथं चैतसिक उत्पन्न होणे आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही. स्वभाव आहे त्याचा वाला. म्हणजे चित्तासोबत चैतसिक जुडणं आहे. बरोबर आहे. तर हे चैतसिकाला म्हणतात चित्तासोबत उत्पन्न होणार आहे, उत्पन्न होतं. आणि चित्तासोबतच जे आहे ते नष्ट सुद्धा होतं. म्हणजे सेम पिरियड आहे बरं, दोघांचं सेम काळ आहे. समजा ह्या स्टार्टिंग पॉईंटपासून चित्त उत्पन्न झालेलं आहे इथे, बरोबर ना? तर याच स्टार्टिंग पॉईंटपासून चैतसिक सुद्धा उत्पन्न होईल. मला कुणीतरी विचारलं होतं की आधी चित्त उत्पन्न होतं की चैतसिक उत्पन्न होतं. ठीक आहे, तर हे सांगणं अवघड आहे. आधी कोण उत्पन्न होतं? ठीक आहे, कारण दोघांचं स्टार्टिंग पॉईंट काय सेम आहे. पण हे गोष्ट म्हणू शकतो की चित्त आहे म्हणून चैतसिक आहे. आधी कोण उत्पन्न होतं हे सांगता येत नाही. दोनही सोबतच उत्पन्न होतं. बरोबर आहे. याचा स्टार्टिंग पॉईंट याचा स्टार्टिंग पॉईंट सारखाच आहे. त्याच्यामुळे जे आहे चित्त चैतसिक, तर हे चैतसिक जे आहे सोबत उत्पन्न होऊन राहिलेले आहे. आणि सोबतच या ठिकाणी समजा जर नष्ट होऊन राहिलेले असतील तर इथेच नष्ट होतात. एकाच ठिकाणी नष्ट होतात. एकाच ठिकाणी उत्पन्न होतात, एकाच ठिकाणी नष्ट झालेले आहेत. आता चित्त उत्पन्न होऊन राहिलेलं आहे. कशासाठी उत्पन्न झालेलं आहे चित्त? हा, चित्त चिंतन करतं, हे त्याचं कार्य आहे. चिंतन कशाचं करतं? विषयाचं. विषय म्हणजे आलंबन. त्याच्यामुळे चित्त उत्पन्न झालेलं आहे कशासाठी? आलंबन ग्रहण करण्यासाठी. तर चित्ताचं जे आलंबन राहील तेच चैतसिकाचं पण राहील ना. जे चित्ताचं आलंबन आहे तेच चैतसिकाचं आलंबन आहे. ठीक आहे. आणि तिसरं काय म्हटलेलं आहे? एक वस्तू काय आहे? वस्तू म्हणजे स्थान एक प्रकारचं. ठीक आहे. तर याचं स्थान वेगळं आणि त्याचं स्थान वेगळं असं राहील का? याची वस्तू आणि याची वस्तू एकच राहणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या अनुषंगाने जे आहे चैतसिकाची या पद्धतीनं अभिधम्मकारांनी व्याख्या केलेली आहे. एक उत्पादो एक निरोधो एकालंबनो एकवत्थुको, आहे ना. म्हणजे एकच उत्पाद आहे, एकच निरोध आहे, एकच आलंबन आहे, एकच वस्तू आहे. ठीक आहे. हम साथ साथ है, नाही का? हम साथ साथ है. या पद्धतीनं जे आहे चित्त चैतसिकासोबत असतं. दिया आणि वाती जसं आहे तशासारखं, दूध आणि पाणी जसं आहे तशासारखं, नाही का? त्यासारखं जे आहे, जसं रेल्वेचं इंजन आहे ना, डब्बे आहेत. इंजन चालायला लागलं तर डब्बेसुद्धा चालायला लागतील. एकच स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एकाच ठिकाणी जाऊन ते थांबणे आहेत. डब्बे वेगळ्या ठिकाणी थांबलेत आणि इंजन वेगळ्या ठिकाणी थांबलं, असं होते का? हां. तर अशा पद्धतीनं जे आहे ते चित्त आणि चैतसिकाचं असतं नातं जे आहे
दोघांचं हे असं आहे. आता या 89 चित्तासोबत किती चैतसिक उत्पन्न होऊन राहिलेले आहेत? 52 चैतसिक आहेत. आता हे जे 52 चैतसिक आहेत याचं कॅटेगरायझेशन केलं गेलेलं आहे. मग याची विभागणी आहे 52 चैतसिकांची. कशी विभागणी आहे? तर काही चैतसिक साधारण सर्व चित्त साधारण चैतसिक आहे. ठीक आहे. हां, तर कोणते चैतसिक आहेत? पहिल्या नंबरचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे अन्य समान चैतसिक. अन्य समान चैतसिक आहे, बरोबर आहे ना. हे कॅटेगरायझेशन केलं गेलेलं आहे अन्य समान चैतसिक. आता या अन्य समान चैतसिकामध्ये पहिलं कोणतं आहे? सर्व चित्त साधारण चैतसिक. सर्व चित्त साधारण आहेत चैतसिक. आणि दुसरं कोणतं आहे? पकिन्नक चैतसिक आहे. ही विभागणी आहे चैतसिकाची, बरोबर ना. मग काय सांगितलं गेलेलं आहे? दुसरं विभाजन कोणतं आहे? अन्य समान नंतर अकुशल चैतसिक. जसं अकुशल चित्त आहे तसंच अकुशल चैतसिक पण राहील. कारण अकुशल चित्त उत्पन्न झालं तर अकुशल चैतसिक पण उत्पन्न होईल ना. आणि तिसरं विभाजन काय आहे? हां, शोभन म्हणजे कुशल चैतसिक. कुशल आहेत, कुशलला शोभन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. शोभन चैतसिक आहे. ठीक. आता याच्यामध्ये जे आहे काय सांगितलं गेलेलं आहे याच्यामध्ये? अकुशल चैतसिक, शोभन चैतसिक. शोभन चैतसिकामध्ये 2 प्रकार आहेत. साधारण शोभन आहे, साधारण शोभन. त्यानंतर विरती आहे. त्यानंतर अप्रमाण आहे आणि प्रज्ञा इंद्रिय आहे. असे 4 याच्यामध्ये या शोभन चैतसिकाची विभागणी केली गेलेली आहे. शोभन 19, विरती 3, अप्रमाण्य 2 आणि प्रज्ञा इंद्रिय 1. झाले 25. हे 25 आहे, हे 14 आहेत, 6 आणि हे 7, असे एकूण 13. अन्य समान चैतसिक 13 आहेत, ज्याच्यामध्ये 7 सर्वचित्त साधारण, 6 पकिन्नक, झाले 13. त्यानंतर अकुशल चैतसिकांमध्ये 14, शोभन चैतसिक 25 आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 19 साधारण शोभन आहेत, 3 विरती आहेत, 2 अप्रमाण्य आहेत, 1 प्रज्ञा इंद्रिय आहे. असे 25 काय आहेत? चैतसिक आहेत. ठीक आहे. शोभन एकूण पूर्ण जे टोटल होते ते 52 होते. पूर्ण टोटल 52. तर या पद्धतीनं आपल्याला पाहावयास मिळतं. ठीक आहे. पकिन्नक. हां, पकिन्नक. पकिन्नक चैतसिक. आता याच्यामध्ये जे आहे हे जे अन्य समान चैतसिक आहेत, अन्य समान चैतसिकांमध्ये किती आहेत? पहिले 7 सर्व चित्त साधारण. सर्व चित्त साधारण म्हटलं गेलेलं आहे याला. का सर्व चित्त साधारण म्हटलं गेलेलं आहे? सर्व चित्तांमध्ये साधारणता उपस्थित असतात. सर्व चित्तांमध्ये. सर्व चित्त म्हणजे किती चित्त? 89.
तर सर्व चित्तांमध्ये म्हणजे पूर्ण 89 चित्तांमध्ये तुम्हाला समान रूपामध्ये दिसतात. ठीक आहे, ठीक, सर्व चित्तांमध्ये दिसून राहिलेले आहेत. आता कोणते कोणते आहेत जे सर्व चित्तांमध्ये दिसतात? कोणते कोणते चेतसिक आहेत सांगा. नंबर 1, पहा तुमच्या याच्यामध्ये असतील ना नोट्समध्ये. कोणते कोणते आहेत? स्पर्श आहे, वेदना आहे, चेतना आहे ना, संज्ञा नसते. काय आहेत? कोणते कोणते आहेत पहा बरं. सांगा प्रीती मॅडम सांगा. स्पर्श, वेदना, संज्ञा म्हणजे संज्ञा, चेतना, एकाग्रता, जीवितेंद्रिय आणि मनसिकार. हे 7 जे आहेत ते काय आहेत? अन्य समान चेतसिकामधले सर्व चित्त साधारण चेतसिक 7. ठीक, स्पर्श आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, चेतना आहे, एकाग्रता, जीवितेंद्रिय आणि मनसिकार. हे सर्व चित्तांमध्ये उपलब्ध असतात. आता बघा की सांगितलं गेलेलं आहे की पहिलं चेतसिक काय? स्पर्श. तो जो स्पर्श होतो म्हणजे चित्ताचा विषयांना जेव्हा स्पर्श होतो ना, तर स्पर्श होणारं चित्ताला विषयाशी जे आहे ते जुळवणारं जे पहिलं चेतसिक आहे ते कोणतं आहे? स्पर्श आहे. या स्पर्शामुळे चित्ताला विषय हाताळता येतो, नाही का? तर चित्त उत्पन्न झालं, आलंबन समोर आहे. आता त्या चित्ताशी आलंबनाचा जो आहे पहिला जो धर्म उत्पन्न होतो तो आहे स्पर्श धर्म. तो कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही इंद्रियांना म्हणा, जेव्हा इंद्रियांच्या माध्यमातून विषयाला तो स्पर्श करेल ना, तर जेव्हा जे आहे ते विषयाशी सानिध्य येतं त्याचं मला, तर पहिला धर्म उपस्थित होतो स्पर्श. ठीक आहे, स्पर्श झाला की दुसरं जे आहे वेदना उत्पन्न. ठीक आहे, त्रिविध वेदना आहे. वेदना किती आहेत? त्रिविध आहेत. सुखाची, दुःखाची किंवा सुख नसणं, दुःखही नाही, सुखही नाही, दुःखही नाही म्हणजे उपेक्षा वेदना. तर हा दुसरा धर्म उत्पन्न होतो, चेतसिक धर्म. स्पर्श झाला की वेदना उत्पन्न होणे आहे. जसं एखादं जे आहे ते झाडाचं पान पाण्यावरती पडून राहिलेलं आहे, तर पडत असताना पहिला स्पर्श उत्पन्न होईल. स्पर्श झाला की ते तरंग उत्पन्न होतात, दॅट इज वेदना. अगदी तशासारखं विषयाचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा वेदना उत्पन्न होते. ठीक आहे. हां, दुसरा धर्म कोणता आहे? वेदनेचा धर्म आहे. आता विषय जर कुशल असेल तर कुशल वेदना उत्पन्न होईल. विषय जर अकुशल असेल तर अकुशल वेदना उत्पन्न होईल. समजले की नाही समजले? म्हणजे सुखाची वेदना उत्पन्न होईल किंवा दुःखाची वेदना उत्पन्न होईल. ठीक. आता जर समजायचं डोळ्यासमोर जे आहे ते एखादा चांगला पदार्थ दिसला तर पहिले त्या पदार्थाला जे आहे ते स्पर्श होईल चित्ताचा. त्यानंतर त्या पदार्थाला स्पर्श झाल्यानंतर वेदना उत्पन्न होईल. म्हणजे
उष्ण आहे की थंडी आहे, शीतल आहे की काय आहे, नाही का. समजा गरम पदार्थ असेल तर दुःख उत्पन्न होईल, आणि शीतल पदार्थ असेल तर सुख उत्पन्न होईल, आहे की नाही. कडू पदार्थ असेल तर दुःख उत्पन्न होईल, गोड पदार्थ असेल तर सुख उत्पन्न होईल. ठीक आहे. तर ही वेदना काय करते, त्या पद्धतीची उत्पन्न होते. आता ही वेदना हो, टच स्पर्श म्हणजे टच. ठीक आहे. वेदना म्हणजे फील करता तुम्ही त्याला. ते फील कोणतं आहे हे जाणण्याचं काम संज्ञा करतं. त्याची ओळख पटवून देतं, त्याची पहचान करा देती है. ठीक है. कौन सी वेदना है, फीलिंग कोणती आहे. तर वेदनेचा ओळख करून देतं, विषयाची ओळख करून देतं. ओळख करून देण्याचं काम जे आहे ते काय आहे, साधनेचं आहे. तर इथे ओळख आहे, इथे जाणणं आहे. कोणती वेदना आहे, वेदनेला जाणून राहिलेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते स्पर्श आहे, म्हणजे टच आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे चेतना उत्पन्न होतं. चेतनाचं काम आहे चेतविणे. ठीक आहे. चेतनाचं काम काय, चेतविणे. जसं फॉर एक्झाम्पल जे आहे ते मनानं एखाद्या विषयाला स्पर्श केला की आज जे आहे ते काहीतरी खमंग झालं पाहिजे. ठीक आहे. आज थोडंसं वातावरण चांगलं आहे, काहीतरी खमंग पदार्थ तयार करायचं. मनात भाव उत्पन्न झाला. पहिले तो विचार आला, त्या विचाराला स्पर्श केला आणि त्या विचाराशी संबंधित वेदना उत्पन्न झाल्यात. कारण त्या विचारातही वेदना आहे, लक्षात घ्या. की जो विषय, या विषयाचा विचार करून राहिलेला आहे, त्याच्याशी तुमचे संस्कार जुडलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वेदना उत्पन्न होतं. वेदना उत्पन्न झाले की मग त्या वेदनेला ओळखण्याचं काम, जाणण्याचं काम संज्ञा करतं. आणि मग जे आहे त्या कामी जुतवतं माणसाला. जुतवणारी जी आहे ना चेतना असते, नाही का. हां, मागे लागणं. त्याच्यामध्ये जे आहे ते नाही का लावणं. हां, करून घेणं नाही, त्याच्यामध्ये लागणं. तो लागते आता त्या कामाला लावणारी जी असते ना ते चेतना असते माणसाला. ठीक आहे. तयारीला लावतं, चेतवतं. तुम्ही समजा गेले गॅसजवळ आणि स्टोव चेतवला नाही का. चेतवणे, लावणे. ठीक आहे. त्या विषयामध्ये जे आहे त्याला लावणे, चेतवणे, नाही का. अग्नी प्रज्वलित करणे. कामालाच लावते, परंतु ती त्या विषयाला जे आहे त्या विषयामध्ये टिकवते ना, त्याला त्या विषयामध्ये त्याला टिकून राहिलेली आहे. चेतनेशिवाय तुम्ही जे आहे कुठल्याच विषयामध्ये एकाग्र होऊ शकत नाही. पहिले चेतना महत्त्वाची आहे, नाही का. चेतना समजतं ना. चेतना हा व्यावहारिक शब्द आहे, आपण वापरतो. एखाद्या गोष्टीची चेतना उत्पन्न झाली पाहिजे म्हणते आधी मनात, नाही का. आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीची चेतना उत्पन्न होणं गरजेची आहे. हां, चेतू नको बा त्या विषयामध्ये, नाही का. हां, म्हणजे कुशल असो किंवा अकुशल, कुठल्याही अकुशल विषयामध्ये तुम्ही जर चेतवीला गेले तर त्याच्यामध्ये लागेल ना अजून. तो चित्त लागण नाही का त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, तर चेतविने हा शब्द जे आहे, चेतेती ती चेतना असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे चेतवते ती चेतना. तुम्हाला बार बार चेतवते त्या विषयावर. ठीक आहे. चेतनेचं काम चेतविने असतं. तर चेतेती ती चेतना झाली की मग एकाग्रता येते. एकाग्रता म्हणजे काय, एक अग्र होणे, त्या विषयामध्येच
एकाग्र निरंतर राहणे त्याच्यामध्येच एकच विषयामध्ये निरंतर राहून राहिलेला आहे एकाग्रता. ठीक आहे. मग जीवितेंद्रिय तयार होते. जीवितेंद्रिय म्हणजे जीव ओतणारा, त्या विषयामध्ये जीव लावणारा आहे. जीव लागतो मनुष्याचा, सजीवता येते. ठीक आहे. जीवितेंद्रिय नसलं तर तुम्ही जे आहे ते त्या विषयाप्रती असलेली जी काही एक जे आहे ते चिकटून नाही राहत. हा चिकटून नाही राहा. म्हणजे तुमचं जीव लावणारं इंद्रिय आहे. इंद्रिय आहे कारण की त्याचं अधिराज्य आहे, त्या विषयावरती अधिराज्य आहे, म्हणून त्याला इंद्रिय म्हणतात. तर जीवितेंद्रिय काय असते? त्या विषयामध्ये जीव ओतणार आहे, नाही का. समजा एखादा जे आहे ते तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे, ठीक आहे. तुम्ही जीव लावता का नाही लावत? जीव लावणारं काय आहे? जीवितेंद्रियामुळे जीव लावला जातो, हे लक्षात घ्या. कुठल्याही विषयामध्ये जीव लागतो माणसाचा. जीव लागणं म्हणजे जीवितेंद्रिय आहे. आणि हे जीव लावण्यासाठी काम करणारं जे आहे ना, हे मनसिकार असतं. मनसिकार म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं तुमचं चित्त असतं, जे त्या प्रवृत्तीमध्ये तुम्हाला घेऊन जातं. मनसिकार, हां, त्याला संस्काराच्या रूपामध्ये म्हणता येईल. ठीक आहे. ह्या पद्धतीचं मनाला तयार करणारं. ठीक आहे. एका जन्माचं काम नाही आहे हे, जन्मोजन्मापासून तयार झालेलं असतं. मनसिकार म्हणजे पूर्वजन्माचं स्मरण करणं, पूर्वजन्माची स्मृती असतं, जी त्या ठिकाणी काम करते. हा आताचा भाव नसतो. मनसिकार जे आहे ते जन्मोजन्मापासून चालत आलेलं मन आहे तुमचं. ठीक आहे. जे हे करायला लावतं. मग ते मनसिकार तुम्हाला जे आहे ते समोर घेऊन जाईल, पकिन्नकडे घेऊन जाईल. मनसिकार तुम्हाला जे आहे ते कुशलाकडे घेऊन जाईल. मनसिकार तुम्हाला अकुशलाकडे घेऊन जाईल. ठीक आहे. तर मनसिकार हा असं चेतसिक आहे जे जन्मोजन्माची सवय घेऊन आलेलं असतं. ठीक आहे. की कुशलाकडं जायचं का अकुशलाकडं जायचं हे ठरवतं कोण? मनसिकार. तर पहिले मन तुमचं तयार झालेलं असतं. मग तिथून तुमची जे आहे हे सर्व चित्तांमध्येच राहील. कुशल चित्तामध्ये मनसिकार असतं, अकुशल चित्तामध्ये मनसिकार असतं, हे लक्षात घ्या. हां, मनसिकार चेतसिक आहे. मनसिकार म्हणजे मनाचा एक आकार, आपण असं घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. एक तयार झालं तुमचं मन, आकारास आलं मन. ठीक आहे. तर हे एका जन्माचं नसतं, हे जन्मोजन्माचं आधीच्या जन्मापासून तयार झालेलं मन असतं. मन नसतं. मन हे एका जन्माचं नाही आहे तुमचं, हे अनेक जन्मापासून तयार झालेलं असतं आणि ते संस्कारांनी तयार होतं. ठीक आहे. कसं जे आहे ते तुमचे संस्कार झालेले असतात आधीचे, तुमचे कर्म कसे आहेत. ठीक आहे. तुमचं विचलन कुठे आहे, यानं जे आहे ते मन तयार होतं, हे लक्षात घ्या. तसं मन आकारास येतं, मन आकार घेतं. विषयांमध्ये जे आहे कुशल व्हायचं की अकुशल व्हायचं याचा आकार घेतं मनसिकार. ठीक आहे. विषय आहे आपल्या जागी, पण आता विषयाला तुम्ही कोणत्या स्वरूपात धारण करता हे मनसिकारने. ठीक आहे. कोणत्या आकाराला तुम्ही ग्रहण करून राहिले नाही का. समजा त्याच्यामध्ये पूर्व भूमिका नसते का, आपल्या आधीच्या की आपण म्हणतो चांगलं किंवा वाईट ठरवायचं असतं, तर त्याच्या पाठीमागची भूमिका जर त्याच्यासोबत असली तर त्यानुसार निर्णय घेऊन तो त्यामध्ये मन आकार ग्रहण करतं. ठीक आहे.
आकार ग्रहण करणे. आकार ग्रहण करणे म्हणजे पूर्वीचं मन उपस्थित होणे तुमच्यासोबत. मनसिकारचा अर्थ काय? पूर्वीचं मन उपस्थित झालं. ठीक आहे, पूर्वीचं मन उपस्थित झालं असं त्याचा अर्थ होतो. पूर्वजन्माचं मन तुमच्यासमोर उपस्थित होतं, दॅट इज मनसिकार. आता जे आहे ते समोर जाऊन काय आहे? पकिन्नक चेतसिक आहे. तर पकिन्नक चेतसिकांमध्ये कोणते कोणते चेतसिक आहे? वितर्क आहे, विचार आहे, अधिमोक्ष, वीर्य, प्रीती आणि छंद. हे 6 काय आहेत? पकिन्नक चेतसिक आहेत. 6 पकिन्नक चेतसिक. आता या 6 पकिन्नक चेतसिकामध्ये पहिलं चेतसिक कोणतं आहे? वितर्क. दुसरं विचार आहे. तिसरं अधिमोक्ष आहे. चौथं वीर्य आहे. त्यानंतर प्रीती आहे, म्हणजे प्रीती झाली, आणि छंद. हे 6 चेतसिक सांगितल्या गेलेले आहे जे प्रकिन्नक आहे. पकिन्नकचा अर्थ काय होते? कधी उपस्थित असतात, कधी नसतात. ठीक आहे, नेहमीच उपस्थित असतात असं नाही आहे. कुठे उपस्थित असतात, कुठे नसतात. त्याला पकिर्णक असतात. विखुरलेले असतात, विखुरलेले पण म्हणतात त्याला. ठीक आहे. वितर्क आहे. वितर्क म्हणजे काय आहे? वितर्काचा अर्थ होतो वितर्क. वितक्केति ती वितक्को असं म्हणजे तक्केति वितक्केति ती वितक्को. म्हणजे हे जे आहे चेतसिक तुम्हाला त्या विषयामध्ये पहिलं विषयामध्ये पोहोचवण्यासाठी जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते दस्तक देणार आहे. ठीक आहे. जसं तुमचं सगळं मन तयार झालं की मी जे आहे आज सरांच्या घरी जाणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणत्या सरांच्या घरी जाणार आहे? वासनिक सरांच्या घरी जाणार आहे, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, इथपर्यंत झालं, मन तयार झालं, मनस्वीकारपर्यंत नाही का? मन तयार झालं का आता वासनिक सरांच्या घरी जायचं आहे. आणि तुम्ही वासनिक सरांच्या घराजवळ गेलेत, दरवाजावरती उभे राहिलेत. वासनिक सर घरी आहेत, पण घरी आहे तर घरी असल्यावरती दरवाजा बंद करून आहेत नाही का? तर तुम्ही जे आहे ते काय कराल? नॉक कराल किंवा बेल वाजवणार. ठीक आहे. तर पहिली दस्तक जे असतं ते पहिली दस्तक जे आहे ते वितर्क आहे. वितर्क काय आहे? तुम्ही दस्तक देऊन राहिलेले आहेत, नॉक. ठीक आहे, तर ते आहे वितर्क. त्याला काय म्हणतात? वितर्क. ठीक आहे, दस्तक दे. विषयामध्ये तुम्ही काय केलेलं आहे? दस्तक देऊन राहिले, कुशल असो किंवा अकुशल असो, कुशलामध्ये किंवा अकुशलामध्ये विषय आता पकडून राहिलेला आहे तुम्ही. एक तर कुशल पकडान किंवा अकुशल पकडान. ठीक आहे, कुशल पकडान किंवा अकुशल पकडान. तर वितर्क काय आहे? त्या विषयामध्ये दस्तक देतो, पहिल्यांदा नॉक करतो. जसं मी आता या टेबलाला असं हे केलेलं आहे, त्याने पहिला जो स्पर्श होऊन राहिलेला आहे याला नाही का, कुशल विषयामध्ये किंवा अकुशल विषयामध्ये जाण्यासाठी, तो जो पहिला स्पर्श जो आहे तो वितर्क आहे. ठीक आहे, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? वितर्क. आता तुम्ही विषयाला पकडाल ना कुशल,
मन तयार झालं, समजा तुमचं कुशल मन तयार झालं तर कुशल विषयाला पकडाल, अकुशल मन तयार झालं तर अकुशल विषयाला पकडाल. बरोबर आहे ना. तर इथून तुम्हाला आता त्या विषयांमध्ये प्रवेश करायचा ना, कुशल किंवा अकुशलमध्ये, तर ते प्रवेश करणारं चित्त जे असतं ते वितर्क आहे. पहिली कोणती दस्तक आहे? वितर्काची आहे. ठीक आहे. तर हे प्रकीर्णक का म्हटलं गेलेलं आहे की समजा अकुशलामध्ये गेलं तर अकुशलामध्ये राहील, कुशलामध्ये गेलं तर कुशलामध्ये राहील, म्हणून ते विखुरलेलं. एकाच ठिकाणी सर्व ठिकाणी आहे का? नाही. जे पकडल त्याच्यामध्ये राहील. समजले का नाही? समज चित्तानं जे पकडलं त्याच्यामध्ये ते राहील. तर कुशलाला पकडलं तर मग कुशलाचं धारा सुरू होऊन जाईल, अकुशलाला पकडलं तर अकुशलाची धारा सुरू होऊन जाईल. बरोबर आहे ना. तर म्हणून याला काय म्हटलेलं आहे? वितर्क. मग दुसरं काय आहे? विचार. विचाराला काय म्हटलेलं आहे? विचार म्हणजे जे आहे ते त्या विषयामध्ये विचरण करणं, त्या विषयामध्ये जे आहे ते घुमणं फिरणं, हां, दॅट इज विचार. विचार म्हणजे घुमणे सुरू होऊन जाते त्या विषयामध्ये. जास्त विषय घेतला, या विषयाला स्पर्श केला समजाचा, आता त्या विषयामध्ये काय करून राहिला? तो विचरण करून राहिलेला आहे. जसं एखादं जे आहे ते याला नॉक केलं मी समजायचं टेबलला, तर नॉक केल्यानंतर हा जो ध्वनी आहे त्या याच्यासोबत घुमून राहिलेला आहे काही वेळासाठी, आहे की नाही. जसं पंख्याला जे आहे ते स्विच ऑन केलं, पंखा घुमून राहिलेला आहे, दॅट इज विचार, विचरण, नाही का. गाय जे आहे ते कुरणामध्ये सोडली, आता गाय चरून राहिलेली आहे, दॅट इज विचरण, नाही का. तुम्हाला एखाद्या घरामध्ये जे आहे ते लावून दिलं, लग्न नाही फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही त्या ठिकाणी नांदून राहिलेलं आहे, दॅट इज विचार, विचरण. तर विचरणचं क्षेत्र अगदी सूक्ष्मपासून तर दीर्घ काळापर्यंत राहू शकतो. एखाद्या विषयामध्ये तुम्ही निरंतर विचार करून राहिलेले आहेत, म्हणून आपल्याला जे आहे ना ते विचार लवकर पकडीमध्ये येते. विचाराचं चैतसिक लवकर पकडीमध्ये येते. पण त्याच्या अगोदर जे आहे वितर्क, हे माहीत नसतं आपल्याला. विचारामध्ये लावणारं चैतसिक जे आहे ते वितर्क आहे. तुम्ही विचारामध्ये आहेत, तुम्ही म्हणता कोणता विचार करून राहिलेला आहे, असंच म्हणता ना एखाद्याला. विचार चालू तर कोणता विचार? विचार हा शब्द लवकर आपल्या परिचयाचा शब्द आहे. ठीक आहे. दॅट इज विचार. विचार काय आहे? चेतसिक. विचार हे काय आहे? विचार हे विचरण आहे. त्याच्यामुळे केवळ विचारामुळे आपण जे आहे ना ते समाधानी होत नाही. विचार करणं हा चेतसिक धर्म आहे. कोणत्या गोष्टीचा विचार करणं हा विषय आहे. ठीक आहे. तर मग जे आहे ते कुशल आणि अकुशल चेतसिक येतात समोर. समजले का नाही. केवळ विचारानं समाधान होणार आहे का? समाधान होईल की कुशल चालू आहे की अकुशल चालू आहे. बरोबर आहे की नाही. इकडे हे पकिन्नकच्या कॅटेगरीमध्ये का ठेवलेलं आहे? कारण हे कसे आहे, क्रियावाचक आहे, एक प्रकारचे क्रियावाचक आहे, नाही का. विचार म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हां, कुठे नाही, सर्वसाधारणमध्ये नसते ना. सर्वसाधारणमध्ये हे सर्व चित्तांमध्ये पहिले आहेत. हे पहिले 7 चेतसिक आहेत, ज्याच्यामुळे तुमचं चित्त जिवंतच नाही होत, हे लक्षात घ्या. पहिले 7 चेतसिक आहेत जे तुमच्या चित्ताला पहिले जिवंत करतात त्या विषयासाठी. समजले का? हे पहिले 7 फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे असं समजा की तुमचे जे आहे ते शेवटच्या घटका आहे तुमच्या जीवनातल्या, ते थोडेसे शेवटचे उरलेले आहेत, नाही का. 7 क्षण तशासारखं आहे. पहिले आरंभीचे किंवा नंतरचे.
याच्याशिवाय ते उत्पन्नही होत नाही आणि निरुद्धही होत नाही. हे खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या. प्रारंभिक आहे, हे समजतही नाही आपल्याला, पकडमध्ये येत नाही. हां, ठीक आहे. आपण तर इथून पकडतो, चित्ताची सुरुवात विचारापासून पकडतो. आपल्याला जे आहे ते चित्त कुठून दिसते, एखाद्याचं मन कुठून दिसते, विचारापासून दिसते, हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदरचे जे आहे ते आपल्याला माहीतच नसतं. तर विचार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? अधिमोक्ष. अधिमोक्ष म्हणजे निश्चित स्थिती तयार होते, त्याची निश्चित स्थिती आहे, स्थित होते. स्थित करणारं चेतसिक आहे विषयामध्ये, निश्चित करणारं चेतसिक आहे. अधिमोक्ष, अधिमोक्ष म्हटलं गेलं आहे ना. ठीक आहे, अधिमोक्ष. निश्चित करणारं चेतसिक विषयामध्ये अजून त्याला जे आहे ते स्थिर करतं. स्थिर करणारं चेतसिक जे आहे ते कोणतं आहे? अधिमोक्ष. त्यानंतर काय आहे? वीर्य. वीर्य म्हणजे काय आहे? उत्साहित करणार. कारण वारंवार त्याला, चित्ताला जे आहे त्या विषयामध्ये लावून ठेवण्यासाठी त्याला उत्साहानं भरा सुद्धा लागेल ना, चित्तामध्ये उत्साह भरा लागेल ना. तर चित्तामध्ये उत्साह भरणारं जे आहे चेतसिक कोणतं आहे? वीर्य चेतसिक. समजलं ना? चित्तामध्ये उत्साह भरणारं चेतसिक वीर्य आहे. मग उत्साह भरल्यानंच होते का? आनंद पण प्राप्त झाला पाहिजे त्याला, थोडंसं गुड फील पण झालं पाहिजे ना. तर तो आनंद उत्पन्न करणारं चेतसिक जे आहे ते कोणतं आहे? प्रीती आहे. आणि त्यानंतर प्रीती उत्पन्न झाली की छंद लागतो. मग प्रीतीमुळे छंद उत्पन्न होतो. प्रीती नसली ना तर छंद उत्पन्न नाही होणार. तर विषयाचा छंद लागतो ना माणसाला. कशामुळे लागतं? प्रीतीमुळे. नाद लागणे, नाही का? नाद लागणे एखाद्या गोष्टीचा, छंद लागणे, नाही का? तर कुठल्याही विषयाचा जे आहे त्याला छंद लागतो याच्यामध्ये. अकुशलामध्ये जर त्याला प्रीती उत्पन्न होत असेल तर अकुशलाचा छंद लागेल, कुशलाची प्रीती उत्पन्न होत असेल तर कुशलाचा छंद लागेल. ठीक आहे? हां, छंद. ठीक आहे, छंद लागेल. छंद असा आहे का तुम्ही ते रात्रही नाही पाहत तर दिवसही नाही पाहत, वेड लागेल. छंद म्हणजे तीव्रता आली त्याच्यामध्ये. छंदामध्ये जे आहे ते कसे होते? तीव्रता. हां, छंद हा शब्द आहेच ना ऑलरेडी आपल्या मराठीमध्ये आहे. छंद, छंद लागणे म्हणतो आपण. हां, चोराला चोरी करायचा छंद लागतो, कलाकाराला कलाकृती करायचा छंद लागतो, विद्यार्थ्याला अभ्यास करायचा छंद लागतो. छंद म्हणजे छंदच, पॅशन वगैरे नाही म्हणता ना. छंद, छंद म्हणजे छंदच. छंद म्हणजे आवड. त्याला आपण आवडच्या क्षेत्रामध्ये ठेवू शकतो. आवड कशामुळे उत्पन्न झालेली आहे? त्याला चांगलं वाटून राहिलं, प्रीती उत्पन्न होत आहे. प्रीतीमुळे छंद येतो. प्रीतीचं समोरचं डेव्हलपमेंट काय आहे? छंद आहे. ठीक आहे? तर म्हणून या पद्धतीचे 6 पकिन्नक चेतसिक आहेत जे माणसाच्या मनाला छंद लावतात.
ठीक आहे, विषयाचा. आणि मग तो विषयामध्ये जे आहे ते मग कुशल अकुशल असे जे आहे चेतसिक आहेत. तर या पद्धतीचे जे आहे पकिन्नक चेतसिक आहे.